नाहीये सध्या काय परिस्थिती येते. अहो पण सर माझा पगार त्याच्याही मागच्या 2 महिन्याचा झाला नाहीये. त्याचं कोणी जस्टिफिकेशन दिलंच नाहीये मला. नाही मला सांगा, माझा पगार नाही झाला तर मी घर कसं चालवणार आहे माझं? सर सर आय अंडरस्टँड आहे. बघा मी सुद्धा एक टीम प्लेअर आहे. नाही मला सांगा ना, मी कधी अशा फुकट सुट्ट्या घेतल्यात का? नाही ना. पण माझी सॅलरी का नाही केलीत अजून? ऐका ना, मी तुमच्याकडे कोणताही उधार नाही मागत आहे. मी ना माझ्या कामाचं रेम्युनरेशन मागतोय बस. नाही मला नाही माहित सर, तुम्ही माझी सॅलरी प्रोसेस करा बस, प्लीज करा. रो सो इट्स ओके, काम डाऊन. हे घे कॉफी घे. रो घे ना कॉफी घे. अगं नकोय मला कॉफी. तुला एकदा सांगितलेलं नाही कळत का धीरा? का सतत सगळ्या गोष्टींचा हट्ट करायचा असतो तुला? रो इट्स ओके, चिल, शांत हो आधी. मला कळते तू ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड आहेस, पण माझ्यावर नको ना चिडचिड करूस. तुला पगार वेळेत नाही मिळाला ह्यात माझी चूक नाहीये ना. मी तुला बोललो तुझी चूक आहे? हा तुला बोललो का तुझी चूक आहे? नाही ना. धीरा, जशी तुला स्पेस हवी असते ना, तशीच मला सुद्धा स्पेस हवी आहे. याचा कधी विचार केलायस का तू? व्हॉट स्पेस? हा रो, व्हॉट स्पेस यू आर टॉकिंग अबाउट? मला वाटतं लग्नानंतर आपल्याला इनफ स्पेस मिळाली, मोर दॅन इनफ, यु नो, अँड ऑल थँक्स टू युअर मदर. कुठून नाही तुला झाला तो स्वतःच्या पाय चालत चालत येणार आहे का तो? राजवाड्यांकडे मी फोन करून टीव्ही मागितला, विनंती केली त्यांना ना टीव्ही. तू राजवाड्यांकडे टीव्ही मागून घेतलास? मग कोणाकडे मागणार? घराचे मालक तेच आहेत ना, त्यांच्याकडेच मागायचा ना. मग मला टीव्ही पाहिजे होता, मी त्यांना फोन केला, विनंती केली, आला टीव्ही. तू त्यांना फोन केला मग काय ते तुला सांगितल्यानंतर काय तू काय आणून देणार होतीस? वा असं कोण वागतं आई? मी का बिझी असतात. मी पण त्यांना फोन करत नाही असं रेग्युलरली, आणि तू त्यांच्याकडे टीव्ही मागून घेतलास. एक तर तू अशी त्यांच्या घरी येऊन राहतेस. मग एवढे बिझी असतात बोलतेस ना तू. बिझी असून देखील त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. 2 शब्द प्रेमाने ते माझ्याशी बोलले ते वेळात वेळ काढून. आणि तू एवढ्या मोठ्या घरामध्ये फिरकलीस का? मी आल्यापासून आली सुद्धाच का मला विचारायला? येतेस ती फक्त भांड्यासाठी येतेस, अजून काय नाही बस. आई तुला कळतंय का तू काय वागतेस? स्वानंदी अगं किती ओरडतेस आईच्या अंगावर. काकू मी ओरडत नाहीये, मी बोलतेय तिच्याशी. बोलते चिडते माझ्यावर. स्वानंदी अगं काय त्यात एवढं? टीव्हीच तर लावला ना त्यांना बघायची सवय आहे. टीव्ही बघू देत ना. आणि आपल्याकडची पद्धत काय, अतिथी देवो भव. मग का चिडचिड करायची एवढी? मी किती चिडले तरी त्याचा उपयोग होणार आहे का? आईने तर ऐकायचं नाही असं ठरवूनच ठेवलंय. असो, मी आले काकू. कशी चिडते माझ्यावर. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझी मुलगी माझा असा राग 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 करेल. मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं? रिमोट कोणाच्या हातात आहे? मग बटन दाबायचं. घराचा रिमोटही तुमच्या हातात आहे. नाही पण मला आवडलेलंच नाही स्वानंदी. तुम्हाला किती वसा बोलून गेली हो. माझी मुलं अशी नाहीयेत हा, अजिबात मला उलट उत्तर देत नाहीत. आईला मान देतात. असंच पाहिजे ना. बरोबर बोलताय तुम्ही. आता मी पण खपून घेणार नाहीये. मी पण आता रिमोट माझ्या हातातच ठेवीन आणि हवी ती बटणं दाबीन. बघा तुम्ही काय. पुरे हा साखर. काय पुरे? अहो 1 चमचा पुरते. मला 2 चमचे लागते. तुमच्या डाएट चार्ट मध्ये साखर लिहिली नाहीये मी, म्हणून तुम्हाला 1 चमचा तरी म्हणते आता. साखरेशिवाय जर चहा प्यायचा असेल तर त्याच्यापेक्षा मी गरम पाणी पे. चहा कशाला पेन? बरं मग थोडी कमी करा, 1/4 चमचा घ्या. ठीक आहे. तुम्ही त्याच्याबरोबर थोडं खाऊन पण घ्या. आणि आत्ता आत्ता खायला तर माझी भूक मरेल ना. हो, आपल्याला थोड्या थोड्या गॅपनी थोडंसं खायला सांगितलंय ना, ते तेवढं घ्या खाऊन. तुम्ही खाऊन घ्या माझ्या बरोबर. नाही मला नको, मी नंतर खाईन. खरंच नंतर खाईन, तुम्ही घ्या.
ठीक आहे? हे आत्ताच आलेत ऑफिसवरून. आता त्यांच्याशी लगेच आईबद्दल बोलले तर चिडतीलच माझ्यावर. काय करू? बोलू की नको बोलू? पण सांगितलं तर पाहिजे की आईने असं काही सांगितलं तर ऐकून घेऊ नका तिचं, कारण तिला तर समजावून काही कळणारच नाहीये. तर राजवाड्यांशी बोलायचंय, ते घेतील का समजून? काय करू? अहो, काय झालं? कुठे हरवलात? नाही, स्वतःशी बोलून झालं असेल तर आता मलाही सांगा. एकतर मी बघितलं तुमच्याकडे, आणि जसं मी स्वतःशी बोलतो तसं तुम्ही स्वतःशी बोलता हे मी सांगितलं होतं तुम्हाला. आता फार स्वतःशी बोलू नका, मला सांगा काय झालं, काय चाललंय? मी एक विचारलं तर चिडणार नाही ना तुम्ही माझ्यावर? अहो, मी काय सतत चिडत असतो का तुमच्यावर? हो. मी चिडणार आहे असं तुम्ही मला काही विचारणार आहात का? नाही तसं नाही, पण जनरल काही बोलल्यामुळे काय होतंय तुम्ही पाहिलं ना, त्यामुळे मला स्पेसिफिकली सांगा काय सांगायचं. तुम्ही गेस्ट रूम मध्ये आईला टीव्ही लावून दिलात. आईने फोन केला होता ना यासाठी तुम्हाला? हो. तुम्ही कशाला ऐकलत? म्हणजे असं लगेच टीव्ही कशाला लावून दिलात? अहो, मी ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना त्यांचा फोन आला. फोनवरती या सगळ्या गोष्टी त्या मला सांगत राहिल्या. आता सगळी माणसं माझ्या समोर बसलीत, मीटिंग चालू आहे, मी त्यांना काय सांगायला हवं होतं, म्हणून मी आनंदला सांगितलं की बाबा त्यांच्यासाठी गेस्ट रूम मध्ये टीव्ही लावून दे. तुम्हाला असं फोन करून टीव्ही लावून द्या वगैरे सांगणं हे बरोबरच नाहीये तिचं.